नागरिकांना शासकीय कार्यालयातून जशा सेवा सुविधा मिळतील तसा नागरिकांचा शासनाबद्दल दृष्टिकोन बनतो। त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना अधिकाधिक चांगल्या आणि तत्पर सेवा सुविधा द्याव्यात असं आवाहन राज्य सेवा हक्क आयोगाचे पुणे विभागीय आयुक्त सुधाकर तेलंग यांनी केलं। जिल्हाधिकारी कार्यालयातील खाते प्रमुखांच्या आढावा बैठकीत ते आज बोलत होते। दरम्यान जिल्ह्याच्या प्रशासकीय कामगिरीची तेलंग यांनी चांगलीच प्रशंसा केली आहे। राज्य सेवा हक्क आयोगाचे पुणे विभागीय आयुक्त सुधाकर तेलंग गेले 2 दिवस कोल्हापूर दौऱ्यावर आहेत। आज त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली। जिल्ह्यातील सर्व आपले सरकार सेवा केंद्र सुरळीत चालू असावीत। एखादं केंद्र बंद असल्यास चालकाची अडचण दूर करून ते पुन्हा सुरू करावं। विभागनिहाय सेवा केंद्रांचा नियमित आढावा घ्यावा। नागरिकांचे अर्ज परिपूर्ण भरले जावेत, त्यासाठी आवश्यक ती मदत नागरिकांना मिळावी। अर्जांवर आक्षेप काढताना तो नागरिकांना समजेल अशा सोप्या भाषेत सविस्तर नमूद करावा, अशा सूचना तेलंग यांनी केल्या। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर जिल्ह्यात सेवा हक्क अधिनियमाबाबत पथदर्शी प्रकल्प राबवण्यात आला। त्यातून जिल्ह्यात चांगलं काम झालंय असं सांगून राज्य आयुक्त तेलंग यांनी सर्व विभागांच्या कामगिरीचं कौतुक केलं। कोल्हापूर जिल्हा नेहमीच राज्यातील पहिल्या 5 जिल्ह्यांमध्ये राहावा अशी अपेक्षाही तेलंग यांनी व्यक्त केली। सेवा हक्क प्रणालीत सध्या सर्व जिल्ह्यांचं रँकिंग केलं जात असून चांगल्या कामासाठी 90% सेवा वितरणाचा निकष ठेवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। बैठकीला जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जॅस्मिन, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव आणि आयोगाच्या उपसचिव अनुराधा खानविलकर यांच्यासह जिल्हास्तरीय विभाग प्रमुख उपस्थित होते।